नमस्कार मित्रांनो, साई प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपण पाहत आहोत श्रीमद दासबोध। पण त्याआधी मित्रांनो आपण पाहूया श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधमध्ये काय निरूपण केलेले आहे। तर मित्रांनो, माघ शुद्ध नवमीला रायगड जिल्ह्यातील तत्कालीन निबिड अरण्यात शिवथरगड येथे दासबोध ग्रंथाची निर्मिती श्री समर्थ रामदास स्वामी यांनी केली। 17व्या शतकात रचलेला दासबोध आजच्या काळातही तेवढाच परिपूर्ण वाटतो। या ग्रंथामध्ये समर्थांनी दैनंदिन आयुष्याशी संबंधित अनेक पैलूंना स्पर्श करत त्याचे विवरण केले आहे। संसार कसा करावा, संसार कसा असावा याचे नेमके ज्ञान समर्थ रामदास स्वामी यांनी दिले। मूर्खांची लक्षणे, नवविद्या भक्ती म्हणजे काय, खरे ज्ञान कोणते, वैराग्य म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, या नानाविध गोष्टींचा उहापोह दासबोधात करण्यात आलेला आहे। दैनंदिन जीवनाशी संबंधित असणाऱ्या शेकडो विषयाचे विवेचन रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथात केले आहे। दासबोध हा ग्रंथ एकूण 20 दशकांमध्ये विभागलेला आहे। प्रत्येक दशकात 10 समास आहेत। यातून रामदास स्वामींनी संसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, विरक्तांना, सर्वसामान्यांना, बालकांना, प्रौढांना, सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री पुरुषांना आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे। आपल्या आयुष्याला योग्य वळण लागावे आणि रामरायाच्या कृपेने मार्गक्रमण करावे यासाठी अनेक भाविक दासबोधाचे पारायण करतात। तर मित्रांनो, आपणही आपल्या आयुष्याला योग्य वळण लागावे आणि रामरायाच्या कृपेने मार्गक्रमण करावे यासाठी आपणही या ग्रंथराज दासबोधाचे श्रवण करूया। तर पुढील दशक आहे दासबोध दशक पहिला, समास 10वा, नरदेह स्तवन निरूपण। खरोखरच हा नरदेह अत्यंत धन्य आहे, कारण याची अपूर्वता अशी आहे की या देहात परमार्थाचा जो छंद लागेल तो सिद्धीस जातो। या नरदेहाच्या योगे कुणी परमेश्वराची भक्ती करू लागतात, तर कुणी अत्यंत वैराग्यशील असतील ते डोंगर कपारीत एकांतात जाऊन राहतात। कुणी तीर्थयात्रा करतात, तर कुणी पुरश्चरणी करतात। काही अत्यंत निष्ठेने अखंड नामस्मरण करण्यात दंग होतात। कुणी तपाचरण करतात, तर कुणी फार श्रेष्ठ योगाभ्यासी बनतात। कुणी अभ्यास करून वेदशास्त्रात पारंगत होतात। कुणी हठयोगाचा अभ्यास करून देह कष्टवितात, तर कुणी भावभक्तीच्या योगे बसल्या जागीच देवाचा साक्षात्कार करून घेतात। कुणी प्रसिद्ध महानुभाव असतात, तर कुणी भक्त म्हणून कीर्ती मिळवितात। कुणी योगाभ्यासाने सिद्धी प्राप्त करून आकाशात संचार करू लागतात। कुणी तेजोरूप होऊन तेजात विलीन होतात, तर कुणी जळात विरघळून जातात। कुणी पवनजय करून वायुरूप होऊन एकाएकी अदृश्य होतात। कुणी एक असून अनेक रूपे धारण करतात, तर कुणी पाहता पाहता गुप्त होतात। कुणी एका जागी बसलेले असूनही नाना स्थळी समुद्रादी ठिकाणीही फिरून येतात। कुणी व्याघ्रादी हिंस्र पशुवर स्वार होतात, तर कुणी जड भिंती इत्यादीही चालवितात। कुणी आपल्या तपोबलाने मेलेल्या माणसासही जिवंत करतात। कुणी तेजाला मंद करतात, तर कुणी जलाशय कोरडे करतात, तर कुणी जगातील सर्व प्राण्यांचा श्वास कोंडून धरतात। कोणी अत्यंत दृढ निश्चयाने सातत्याने योगाभ्यास करून अनेक प्रकारच्या सिद्धी मिळवितात, असे लक्षावधी सिद्ध होऊन गेले आहेत। कुणी मनोसिद्ध असतात, म्हणजे ते जो संकल्प करतील तो सिद्धीस जातो, तर कुणी वाचासिद्ध असतात, म्हणजे ते जे बोलतात ते तत्काळ खरे होते। कुणी अल्पसिद्ध म्हणजे लहान सहान सिद्धी प्राप्त केलेले असतात, तर कुणी सर्वसिद्ध म्हणजे अष्टमहासिद्धी प्राप्त झालेले असतात। असे नाना प्रकारचे सिद्ध पुरुष कीर्ती मिळवून गेले आहेत। कुणी नवविद्या भक्तीच्या राजमार्गाने जाऊन भवसागर तरून गेले व स्वस्वरूपाचा अनुभव घेऊन त्यांनी जन्म सार्थकी लावला। कुणी योगी सुषुम्नेच्या गुप्त मार्गाने ब्रह्मलोकास गेले, कुणी वैकुंठास गेले, कुणी सत्यलोकात राहिले, तर कुणी शिवरूप होऊन कैलासास
जाऊन राहिले. कोणी इंद्रलोकी इंद्र झाले, तर कोणाला पितृलोक प्राप्त झाला. कोणी नक्षत्रमंडळात जाऊन बसले, तर कोणी क्षीरसागरात जाऊन राहिले. सलोकता, समीपता, स्वरूपता व सायुज्यता या 4 मुक्तींपैकी ज्याला ज्या मुक्तीची इच्छा होती, त्याप्रमाणे ती मुक्ती त्यांनी मिळविली. याप्रमाणे या नरदेहाच्या साह्याने अनेकांनी स्वहितासाठी प्रयत्न केले. सिद्ध, साधू, संत यांची अशी अनंत उदाहरणे आहेत. म्हणून अशा या अपूर्व नरदेहाचे किती म्हणून वर्णन करावे. या नरदेहायोगे नाना प्रकारची साधने करून आणि मुख्यतः सारासार विचार करून अनेक जीव मुक्त झाले आहेत. या नरदेहाच्या योगे अनेकांनी उत्तम पदे मिळविली. देहाची अहंता सोडून स्वस्वरूपानुभव घेऊन ते स्वानंदाने सुखी झाले. या नरदेहात आल्यावर विवेकाच्या सहाय्याने सर्व संशयाचे निरसन झाल्याने अनेकांना सद्गतीचा लाभ झाला आहे. पशुदेहात विवेक नसल्याने उत्तम गती प्राप्त करून घेता येत नाही असे सर्व सांगतात. म्हणून हा नरदेह प्राप्त झाला असतानाच उत्तम अशा परलोकाची प्राप्ती करून घ्यावी. संत, महंत, ऋषी, मुनी, सिद्ध, साधू, समाधानी, भक्त, मुक्त, ब्रह्मज्ञानी, विरक्त, योगी, तपस्वी, तत्वज्ञानी, योगाभ्यासी, ब्रह्मचारी, दिगंबर संन्यासी, षडदर्शनी, तापसी यांनी नरदेहातच अशी योग्यता प्राप्त केली. म्हणूनच सर्व देहांमध्ये नरदेहच सर्वात श्रेष्ठ आहे. कारण या देहातच यमयातना रूपी अरिष्ट चुकविण्याची संधी प्राप्त होते. नरदेह सहसा पराधीन असत नाही, स्वाधीनच असतो. म्हणून याला परोपकारात झिजवून कीर्तिरूपे उरवावा. घोडा, बैल, गाई, म्हशी, इतर नाना पशु व स्त्रिया, विशेषतः दासी यांना जर कृपाळूपणे मोकळे सोडले तर त्यांना कुणीही धरून नेईल. पण पुरुषदेहाची स्थिती तशी नाही. त्याची इच्छा असेल तर त्याने घरात राहावे वा बाहेर जावे, पण त्याला कुणी पारतंत्र्यात ठेवू शकत नाही. नरदेह पांगळा असेल तर त्याने काम करता येत नाही, अथवा तो छोटा असेल तरी त्याने परोपकार करता येत नाही. नरदेह आंधळा असेल तर तो पूर्णपणे वायाच जातो, अथवा बहिरा असेल तर श्रवण निरूपणाच्या उपयोगी पडत नाही. नरदेह मुका असेल तर मनातील शंका बोलून दाखवता येत नाहीत, त्यामुळे त्यांचे निरसन होत नाही. किंवा तो अशक्त, रोगी किंवा सडलेला असेल तरी तो कुचकामाचा ठरतो. नरदेह लाभला असूनही तो प्राणी मूर्ख असेल, अथवा त्याला फेफरे अथवा संबंधाची बाधा वगैरे असेल तरी तो निश्चितपणे निरर्थकच जाणावा. इतकी ही व्यंग्य नसून चांगला आरोग्य संपन्न धडधाकड नरदेह ज्याला लाभला असेल त्याने तत्काळ परमार्थ मार्ग धरून या नरदेहाचे सार्थक करून घ्यावे. उत्तम निर्व्यंग नरदेह प्राप्त झाला असताही जे परमार्थ बुद्धी विसरतात ते मूर्ख लोक मायेच्या जाळ्यात सापडून भ्रमतात, अर्थात फिरून जन्ममरणाच्या चक्रात सापडतात. जमीन खणून लोक घरं बांधतात व हे आपली घर अशी दृढ समजून करून घेतात, पण वास्तविक ते अनेकांचे असते हे त्यांना कळत नाही. उंदीर म्हणतात हे घर आमचे आहे, पाली म्हणतात हे घर आमचे आहे, माशा ठामपणे म्हणतात की हे घर आमचे आहे. याप्रमाणेच कांतण्या, मुंगळे, मुंग्या घर आमचे आहे असे म्हणतात. विंचू, सर्प, झुरळे घर आमचेच म्हणतात. भुंगे, भ्रमरीची अळी व किडे म्हणतात की लाकडात आमचेच घर आहे. मांजरे, कुत्री, मुंगसे इत्यादी प्राणी घर आपले आहे असे म्हणतात. मुंगळ, वाळ्या, पिसवा घर आमचे आहे असे म्हणतात. डेकूण, लाल मुंगळे, घुंगुरडी देखील घर आमचे आहे असे म्हणतात. पिसोळे, गांधील माश्या, सोट आणि गोमा हे सुद्धा घर आमचेच आहे असे म्हणतात. अशा प्रकारे खूपसे किडे त्यांचे किती म्हणून वर्णन करावे, सर्वच म्हणतात की निश्चित हे घर आमचेच आहे. पशु, दासी, घरातील माणसे सर्वच म्हणतात की घर आमचे आहे.
एवढेच नव्हे तर पाहुणे मित्र ग्रामस्थ हे घर आमचेच आहे असे म्हणतात. चोर राजकीय अधिकारी एवढेच नव्हे तर अग्नीही म्हणतो की घर माझे आहे, याला मी जाळून खाक करतो. याप्रमाणे सर्वच म्हणतात की घर माझे आहे. तसेच हा मूर्खही म्हणतो की घर माझे आहे. शेवटी त्या घरचे ओझे होते व ते सोडून किंबहुना देशही सोडून त्याला जावे लागते. या प्रकारे कधी कधी गावातील सर्वच घरे कालांतराने पडतात व सर्व गावच ओस पडतो. अखेर त्या घरातून अरण्यातील हिंस्र श्वापदे येऊन राहतात. वास्तविक ते घर किडा मुंगी वाळवी उंदीर यांचेच असते. माझे माझे म्हणणाऱ्या मूर्खाला मात्र ते सोडून निघून जावे लागते. घराची स्थिती अखेर अशी होते व आपण यास माझे माझे म्हणतो ते खरे नसते असा अनुभवही येतो. म्हणून जन्म म्हणजे या जगातील 2 दिवसांची वस्ती आहे हे जाणून ती कुठे तरी करावी, अर्थात कुठल्याही जागेची आसक्ती धरू नये. आता देहासंबंधी विचार करू लागलो तर कळून येते की हा देह आपण आपला म्हणतो, पण तेही खरे नाही. हा देही अनेकांसाठी निर्माण झालेला असतो. उदाहरणार्थ, उवा माणसाच्या डोक्यात घर करतात आणि त्याचे डोके खातात. रोमरंध्राच्या मुळाशी राहून किडे मांस खातात. कुठे खांडक झाले तर त्यातही किडे पडतात. पोटात जंत होतात हे तर आपण पाहतोच. दातांना कीड लागते, डोळ्यांना कीड लागते, कानांना कीड लागली की तेथे गोमाशा गर्दी करतात. गोचिडी रक्त पितात, चामवा मांसात घुसतात तर पिसवा अकस्मात दंश करून पळून जातात. भुंगे व गांधील माशा चावतात तर गोमा आणि जळवा रक्त पितात. विंचू, साप, कानटे व फुरशी दंश करतात. जन्माला आल्यापासून देहाचा सांभाळ करावा तर अकस्मात वाघ त्यास उचलून नेतो किंवा बळजबरीने मारून लांडगाच त्यास खाऊन टाकतो. उंदीर मांजर त्याला दंश करतात. कुत्री घोडे वगैरे त्याचे लचके तोडतात तर अस्वले माकडे कासावीस करून मारतात. उंट चावून उचलून फेकून देतात तर हत्ती पायाखाली चिरडून टाकतात. बैल शिंगाने टोचून अकस्मात मारून टाकतात. चोर तडतड शरीराचे तुकडे करतात तर भूते अंगात संचार करून मारतात. असो, या देहाची स्थिती अशी आहे. या दृष्टीने विचार केला तर हा देह पुष्कळांचा आहे, पण मूर्ख माणूस त्यास माझा असे समजतो. वास्तविक ते अनेक जीवांचे भक्ष्य आहे. तापत्रय वर्णनात ही गोष्ट पुढे सांगितली आहे. नरदेह परमार्थासाठी लावला तरच त्याचे सार्थक होते, नाहीतर नाना प्रकारच्या आघातांनी तो मृत्यू पावतो. असो, जे प्रापंचिक सुखात गडलेले मूर्ख लोक असतात ते परमार्थाचे सुख काय जाणणार. अशा मूर्खांची काही लक्षणे पुढे सांगितली आहेत. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे नरदेह स्तवन निरूपण नाम समास 10वा समाप्त. दशक पहिला समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम.